भारताच्या साहित्य विश्वात अनेक लेखक झाले. काहींनी प्रेमकथा लिहिल्या, काहींनी कल्पनारम्य जग उभं केलं, तर एक लेखक असे होते ज्यांनी समाजातील कटू वास्तव्य लोकांसमोर आणलं. गरीब शेतकरी, अन्याय सहन करणारी माणसं, जातीभेद, उपासमार, स्त्रियांची वेदना आणि समाजातील विषमता, हे सगळं ज्यांनी आपल्या लेखणीतून जिवंत केलं ते म्हणजे मुंशी प्रेमचंद. म्हणूनच आजही त्यांना उपन्यास सम्राट म्हणून ओळखलं जातं. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे ह्या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज हिंदी आणि उर्दू साहित्य विश्वातील महान लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आणि त्यांच्या साहित्य विश्वावर एक नजर टाकणार आहोत. सर्वप्रथम या महान साहित्यिकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मुंशी प्रेमचंद यांचा जन्म 31 जुलै 1880 रोजी वाराणसी जवळील लमही या गावाच्या एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव धनपतराय श्रीवास्तव होते. वडील मुंशी अजय बलाल पोस्ट ऑफिसमध्ये लहानशा पगारावर नोकरी करत होते, तर आई आनंदी देवी गृहिणी होत्या. घरात आर्थिक अडचणी होत्याच, पण त्याहून मोठं दुःख म्हणजे लहान असतानाच प्रेमचंद यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि काही वर्षांनी वडिलांचंही निधन झालं. एवढ्या लहान वयात आयुष्याने त्यांना संघर्ष शिकवला. त्यांचं शिक्षण गावातील मदरशात सुरू झालं. पुढे ते शहरात जाऊन शिक्षण घेऊ लागले. घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे दिवसा ट्युशन घेणं आणि रात्री छोट्या दिवाच्या प्रकाशात अभ्यास करणं हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. ते पुस्तकांच्या दुकानात बसून उर्दू कादंबऱ्या वाचायचे. काही वर्षातच त्यांनी शेकडो कादंबऱ्या वाचून काढल्या आणि हाच वाचनाचा छंद पुढे त्यांच्या महान लेखनाचा पाया ठरला. प्रेमचंद यांनी सुरुवातीला नवाब राय या टोपण नावाने लेखन सुरू केलं. त्या काळात ते उर्दूमध्ये लिहित होते. 1907 मध्ये त्यांचा सोजे वतन हा कथासंग्रह प्रकाशित झाला. देशभक्तीने भरलेल्या या कथांमुळे ब्रिटिश सरकारने हे पुस्तक धोकादायक ठरवलं आणि त्याच्या प्रती जाळण्यास भाग पाडलं. यानंतर त्यांनी नवाब राय हे नाव सोडून प्रेमचंद या नावाने लेखन सुरू केलं आणि पुढे हेच नाव भारतीय साहित्य विश्वात अमर झालं. प्रेमचंद हे फक्त लेखक नव्हते, तर समाजाचं वास्तव दाखवणारा आरसा होते. त्यांच्या कथांमध्ये श्रीमंतीचा दिखावा नव्हता, तर सामान्य माणसांचं खरंखुरं आयुष्य होतं. त्यांनी शेतकरी, मजूर, गरीब, दलित आणि स्त्रियांच्या समस्या आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू बनवल्या. त्यांच्या लेखणीतून समाजातील अन्याय अगदी जिवंतपणे समोर येत असे. त्यांच्या ईदगाह या कथेतला छोटा हमीद आजही लोकांच्या डोळ्यात पाणी आणतो. ऊस की रात ही कथा भारतीय शेतकऱ्यांचं दारिद्र्य आणि शोषण यांचे अत्यंत भेदक चित्रण करते. तर कफन माणसाच्या संवेदनाहीनतेवर मोठा प्रश्न निर्माण करतो. ठाकुर का कुआ, नमक का दरोगा, पंच परमेश्वर, दो बैलों की कथा यांसारख्या कथांमधून त्यांनी समाजातील विषमता आणि मानवी भावना प्रभावीपणे मांडल्या. कादंबरी क्षेत्रातही प्रेमचंद यांचं योगदान अतिशय मोठं आहे. सेवा सदन, प्रेमाश्रम, रंगभूमी, गबन, कर्मभूमी आणि गोदान या त्यांच्या कादंबऱ्या भारतीय साहित्याचा अमूल्य ठेवा मानल्या जातात. विशेषतः गोदान ही कादंबरी भारतीय शेतकऱ्याच्या दुःखाची आणि संघर्षाची जिवंत कहाणी मानली जाते. 1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. त्या चळवळीच्या प्रभावातून प्रेमचंद यांनी 1921 मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी साहित्याला समाज परिवर्तनाचे साधन मानून पूर्ण वेळ लेखनाकडे लक्ष दिले. त्यांनी पत्रकारिताही केली आणि हंस तसेच जागरण यासारख्या मासिकांशी ते संबंधित होते. 1936 मध्ये स्थापना झालेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. साहित्याच्या माध्यमातून समाज बदल घडवावा अशी त्यांची ठाम भूमिका होती. प्रेमचंद यांनी हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन केले. त्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटकं, बालसाहित्य, निबंध आणि अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये भाषांतर देखील झालेले आहे. त्यांच्या कथांवर आधारित चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि नाट्यप्रयोगही मोठ्या प्रमाणावर सादर केले गेलेले आहेत. 8 ऑक्टोबर 1936 रोजी प्रेमचंद यांचे निधन झालं, पण त्यांचे विचार आणि साहित्य आजही जिवंत आहेत. त्यांच्या कथा वाचताना असं वाटतं की ते आजच्या समाजाबद्दलच लिहित आहेत. आजही शेतकरी संघर्ष करतोय, गरीब माणूस अन्याय सहन करतोय आणि समाजात विषमता आहे. आणि म्हणूनच प्रेमचंद आजही काळाच्या पुढे वाटतात.
मुन्शी प्रेमचंद यांनी साहित्याला केवळ मनोरंजन न बनवता समाजाला विचार करायला भाग पाडलं होतं. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज जगापर्यंत पोहोचवला आणि म्हणूनच ते फक्त लेखक नव्हते तर वास्तव दाखवणारा आरसा होते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही प्रेमचंद यांची कोणती कथा किंवा कादंबरी वाचली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.